नमस्कार, मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहतात आझाद मराठी. मी आता सध्या आंबेगावमध्ये आहे. जुन्नर तालुक्याला लागून असणाऱ्या या गिरवली. एका आंब्याच्या बागेमध्ये आहे. गिरवली हे गाव आहे आणि या गिरवलीमध्ये एक दोन नव्हे तर तब्बल 10 एकरची ही आंब्याची बाग आहे. सध्या आंब्याचा सीझन सुरू आहे आणि या बागेचं वैशिष्ट्य असं आहे की आंबेगाव तालुक्यातली सगळ्यात मोठी ही आंबेगावची बाग आहे, आंब्यांची बाग आहे. आणि ही जी बाग आहे ते अतिशय मेहनतीनं ज्यांनी वाढवली, संवर्धित केली, त्या शेतकऱ्याशी आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? माझं नाव अरुण ठकाजी हगवणे. बर. कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक सध्या मी आहे. हा. आणि माझे थोरले बंधू आर्यपो असल्यामुळं त्यांना खूप झाडांची आवड होती. आणि त्यांना आवड असल्यामुळं मी 1996 पासून थोडी थोडी लागवड करायला सुरुवात केली. आणि 1996 ते 2020 पर्यंत मी ही लागवड चालू ठेवली. तर आता पूर्ण हे 10 एकर क्षेत्र आंब्याखाली आणलेलं आहे. बरं, पण हे बाग लावली कशी आहे? कारण इथं आम्ही तर आल्यावर आम्हाला काही शेतकरी भेटले तर त्यांनी सांगितलं की सगळं माळरान होतं म्हणून. हा, पूर्वीला इथं सगळी आपली जनावर चरत होती. आणि नंतर मी काय केलं, एक एक एकर ट्रॅक्टर घेतला, एक एक एकर जमीन सपाट करून दगड फोडून माती बाहेरून आणून ते माती टाकून झाडं थोडी थोडी लावून. पाणी नव्हतं का इकडं? पाणी पूर्वी नव्हतं. मी डोक्यावर पाणी पूर्वीला घातलं. डोक्यावर कुठून आणायचे? डोक्यावर विहिरीवरून आणायचे. ट्रॅक्टर मध्ये ड्रम ठेवायचे. ट्रॅक्टर ड्रम मध्ये भरून मग बादलीने एक एक झाडाला पाणी टाकायचं. बर. पुढं नंतर मग थोडी थोडी पाईपलाईन केली. पाईपलाईन झाल्यावर नंतर मग ठिबक केलं. थोडं थोडं असं श्रमानेच ही बाग मोठी फुलवली. बरं, आता या बागेमध्ये आता आम्ही बघतोय 10 एकर आहे आणि हे आंबेगाव तालुक्यातली सगळ्यात मोठी बाग आहे. हो, नाही असतील, पण मला माहिती नाही. आपल्यापेक्षा मोठी असू शकन. पण आपल्या म्हणजे कष्ट करून आपण हे उभी केलेली. बरं, आता इथं किती प्रकारचे आंबे आहेत? आता इथं हापूस आहे, पायरी आहे, केशर आहे, राजापुरी आहे, तोतापुरी आहे, तुमची दुसऱ्या अनेक प्रकारच्या 4-5 सिंधुदुर्ग आहे, रत्ना आहे, अशा अनेक प्रकारची थोडी थोडी झाडं आहे. लंगडा आहे. काका, आम्ही सकाळी ऐकलंय का काही शेतकऱ्यांशी बोलत होतो तर पूर्वीच्या काळी जवळपास 100-125 वर्षांपूर्वी कोकणातनं हापूस इकडं आणून रोपं लावण्यात आली आणि त्यानंतर या भागामध्ये हापूस एक वेगळ्या प्रकारे वाढवण्यात आला असं सांगितलं जातं. काय खरं? हा, बरोबर आहे. पवार साहेब मुख्यमंत्री होते त्या टायमाला त्यांनी ही योजना, फळबाग लागवड योजना आणली. नाही तर त्याच्या अगोदर शेतकऱ्यांना काहीच माहिती नव्हतं. नाही, पण 100-125 वर्षांपूर्वी तिकडनं इकडे आंब्याची झाडं आणली, बरोबर आहे? बरोबर. आता सांगा. हा, त्या टायमाला झाडं आणली, पण आपण ही झाडं लावताना कृषी खात्याकडून, नर्सरीतून सरकारने आपल्याला ही झाडं दिली. पवारांचं सांगत होतं, बोला. पवार साहेबांनी कृषी मंत्री असताना ही योजना आणली म्हणून हे शेतकऱ्यांना अधिक लाभदायक झाले. बरं, आता ह्या इथनं मार्केट जे आहे तर हे मार्केट कसं आहे आता सध्या या वर्षीचं काय, सध्या स्टार्टला कोकणात चालू होते त्या टायमाला खूप तेजी होती. आता कोकण आणि आपला भाग चालू असल्यामुळे थोडी आता मंदी आहे. नंतर कोकण संपन्न आता जूनला, 1 जून पासून तेजी होण्याची शक्यता वाटते. पण आता तुम्ही ही बाग ज्यावेळी लावली होती त्यावेळेचं मार्केट आणि आत्ताचं मार्केट यात काय फरक आहे का? फरक म्हणावा असा नाही, तसं शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचं फळ मिळतच नाही सध्या. जेवढं कष्ट आहे ना त्या मानाने शेतकऱ्याला त्याचं फळ मिळतच नाही. खूप कष्ट आहे त्याला. याला शेणखत घालणं, गवत काढणं, त्याला पाणी, त्याच्या फवारण्या, त्याला अनेक गोष्टी आहेत. बरं, पण तुम्ही कशी घेतली होती मेहनत आणि किती वर्ष झाले त्याला म्हटले? मी 1996 पासून याला सुरुवात केली. या क्षेत्राला 10 एकरचं क्षेत्र होतं. थोडं थोडं एक एक वर्षाला डेव्हलप करायचा, एवढी झाडं लावायच्या, त्याच्यानंतर पुढल्या वर्षाला एकरभर, असं माझं 20-25 वर्ष त्याच्यातच एवढं गेलं, एवढी बाग उभी करायला. बरं,
पण इथं तुम्ही फुल टाइम शेतीच करताय. फुल टाइम शेतीच करतो. बर, आपण त्यांचे चिरंजीव आहेत त्यांच्याशी बरं का, एक बोलूया. मिनिट. हा, बोला बोला. याच्यात सगळं श्रेय माझे बंधू बबन ठाकाजी हगवणे, हे सब डेपो होते फॉरेस्ट खात्यात. हा. त्यांना झाडं लावण्याची खूप आवड होती. त्यांचं खूप आम्हाला मार्गदर्शन असल्यामुळं आम्हाला हे एवढं पाहायला थोडं मिळालं. बरं, ठीक आहे, चला. दादा नमस्कार. नमस्ते. आता मला सांगा, इथलं मार्केट जे आहे ते आपण कुठं कुठं एक्सपोर्ट करतो? तर काय होत आहे की आता सध्या युद्ध चालू आहे. हा. युद्ध चालू असल्यामुळं युरोप ह्या बाकीच्या ज्या कंट्री आहेत हम्म. त्या फार मोठं भाडं लागल्यामुळं की त्या कंट्रीमध्ये जात नाही आंबा. बरोबर. पण काही कंट्रीमध्ये जातो आंबा. म्हणजे युद्धाचा परिणाम झालाय तुमच्या? हो, युद्धाचा फार मोठा परिणाम आहे. त्यामुळं जरा थोडी मंदी आली. मग माझ्या हिशोबाने माल हा फार कमी आहे. म्हणजे बाकीच्या तुलनेत तुम्ही आज जुन्नर असेल, काही हा आमचा आंबेगाव पट्टा ही फार मोठ्या प्रमाणात ह्या वर्षी ओव्हरऑलच कमी आहे ना. हो, पण आपल्या त्या पट्टीत तुम्ही पाहिलं असेल की आता इन कॅमेरा दाखवा की आपल्या बागेला माल हा किती पटीने आहे, कसा आहे दाखवा, तुमच्या तर लक्षात येईल. आणि सांगायचं म्हणलं तर टेम्परेचरचा इतका मोठा अभाव होता की टेम्परेचर रात्रीचं डाऊन व्हायचं आणि दिवसाचं वाढायचं. ह्या परिस्थितीचा बागेवरती फार मोठा परिणाम झाला. बरं, आता सद्यस्थितीला तुम्हाला जवळचं मार्केट कुठलं आहे? जवळचं मार्केट आंब्यासाठी चांगलं जवळचं मार्केट कोणतं आहे? APMC मुंबई, वाशी. बरं, आणि मुंबईतनं हा कुठं पुढे जातोय? बाहेरच्या कंट्रीमध्ये जातो. इकडे आखाती देशांमध्ये सोडून द्या, पण दुसरीकडे युरोपमध्ये वगैरे? हो, युरोपमध्ये जातो. ज्या ठिकाणी कंट्रीज म्हणजे कंटेनर बाहेर एक्सपोर्ट होतो माल त्या ठिकाणी जातो. आपल्या बागेमध्ये किती झाडं असते साधारण? आता सगळी आपल्या बागेवर ते 1500 झाड आहेत. 1500 झाड. बरं, आणि ह्याचं किती निघतंय उत्पादन? उत्पादन म्हटलं तर मिनिमम साधारण जर काढलं तर केशरचं एक 10 ते 12 टन निघतं. हापूसचं काढलं तर 20 टनापर्यंत निघतो. हापूस जास्त आहे आपल्याकडे? हापूस जास्त आहे. हापूसची झाडं एक साधारण 20 वर्षाची आहे. ती वडिलांनी लागवड केली. वडिलांनी लागवड केल्यानंतर एक त्याचा अनुभव पाहून मी एक साधारण 1000 ते 1200 झाडं लावली. नवीन इस्रायल पद्धती काही आहे, काही घन पद्धतीत लावलेत, काही 15 बाय 15 वरती लावली. अशी स्टेप बाय स्टेप वरती 10 एकर लागवड पूर्ण आंब्याची केलेली आहे. आणखी दुसरे कुठल्या जातीचे? आता नंतर राजापुरी आहे, परत लंगडा आहे, परत दशेरी आहे, पायरी आहे. अशा बरं, साधारणपणे किती उत्पन्न मिळते मग वार्षिक? आता काय होतंय सर, बाजाराचं जर भेटला तर उत्पन्नाचं दुपटीने पण होऊ शकतं. आता पैशांमध्ये सांगायचं झालं साधारण एक मिनिमम 15-1 लाखापर्यंत. 15 लाख? हो. बरं, मग हे परवडतंय का सध्या? हो, आपल्याला तरी आता फार मोठा सर आपण पाहतोय कांद्याची काय परिस्थिती, बाकीच्या तरकारीची काय परिस्थिती आहे, आणि लेबरचा फार मोठा अभाव आहे की लेबर मिळत नाही टायमिंगला. याला मिळतात का यासाठी? आता काय होतंय, आपले संबंध तसे आपण लेबरला तेवढं सांभाळतो, बाकीच्या वेळेस संबंधामुळे ते भेटतात. फार मोठं म्हणजे तरी कष्टातून ते मिळवावं लागतात. फार लेबरचे वानवा आहेच. हो, लेबरचा फार मोठा. बरं, आता GI टॅगिंगचं एक आपल्याकडे हापूस आंब्याला मिळालंय, त्याचं बेनिफिट होतं का? हो, 100% भेटू शकतं. आता जर युद्ध जर नसतं तर ऑल ओव्हर तसं देशाला फायद्याचं ठरलं असतं GI. आणि ज्या वेळेस GI ला मी तर म्हणतो कोकणाने विरोध केलाय की आपणही एकत्र आहे. मी त्यावर बोलणं उचित नाही की शास्त्रज्ञ बरेचसे आहेत. त्यावेळेस आम्ही नाशिकला गेलो होतो कृषी मंत्र्याकडे, ज्यावेळेस कोकणाने ऑब्जेक्शन घेतलं होतं त्यावेळेस. पण सांगायचं म्हटलं की GI हा जुन्नरला मिळणं किंवा कोकणाला न मिळणं हा भाग वेगळा आहे, पण ऑल ओव्हर आपल्या महाराष्ट्रासाठी तो फायद्याचा होता. शेतकऱ्यांसाठी फायद्याचा होता तो, की कोकणाचं वेगळा आणि जुन्नरला वेगळा असं काय नव्हता फरक. GI हा पूर्ण आपल्या याला भेटत होता. आणि तो हापूस हा पूर्ण पहिल्यापासून आपल्या जुन्नरला पहिली जुनी झाडं होती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये,
तर त्या काळापासून हापूस हा आपल्या भागात पिकला जातो. हम्म. आणि काही जुनी झाडं एक 100 वर्षाची झाडं आहेत की ती आपल्या जुन्नर आंबेगाव की हापूसची झाडं, लंगडा, परत पायरी, ही जी जुन्या परंपरेनुसार आहेत ना, ती आत्ताच नाही पण जुन्या परंपरेनुसार आहेत. बरं, मला एक सांगा की आता तुम्ही जसं सांगितलं की GI टॅगिंगचा विषय तुम्ही घेतला, पण GI टॅगिंग मुळे आता सद्यस्थितीला काय तुम्हाला डिफरन्स दिसतोय? आता कारण सध्या ही स्थितीला शेती तर तर तुम्ही आता अगोदरपासून सध्या करताय. तरी काय नाही असं. सध्या काय नाही? हो, सध्या तरी काय नाही, कारण की हे सध्या युद्ध चालू आहे. बरं. युद्ध चालू असल्यामुळं जो एक्सपोर्ट जातो आंबा, त्याला थोडा म्हणजे जे खाणारी लोक आहेत ते आपल्या भागातली किती लोक खाणार, बरोबर. जर बाहेरच जात नाही आंबा. कारण की याच्या तुलनेत आंबा हा 40% आंबा, मी तर म्हणतो 40 नाही 80% आंबा कमीच आहे. तुम्ही पाहिलं टेम्परेचरचा एवढा फार मोठा अभाव होता, ह्या क्लायमेटचा, वातावरणाचा मुळे परिणाम फार मोठा, म्हणजे कुलऱ्यात आल्यामुळं फार मोठा परिणाम झाला. आणि त्याचा परिणामामुळं मोहरातच असताना काही लोकांच्या बागा गेल्या. त्यानंतर आपण ही बाग मोहरातून सेटिंग अवस्थेला आणल्यापर्यंत एवढं फार कष्टातून आणली, म्हणजे एवढं शक्य नाही सर. तुम्ही मेहनत घेतली ते दिसतंय आम्हाला, पण आता आम्ही मगाशी पण काही ठिकाणी आंबे जे खाली पडलेले होते ते लोक कापून खात होते, त्यातला एकही आंबा खराब नव्हता. का बरं असं? आता सर सांगायचं म्हटलं तर आपण म्हणजे 90% सेंद्रियचा अभाव करतो. सेंद्रिय शेणखत टाकताय? असन, हो, बॅक्टेरिया असतील काही, सुभाष पाळेकरांच्या, आपण माझ्याकडं एक साधारण त्यासाठी 4-5 गीर गाय आहेत, त्याचं मी गोमूत्र असेल जीवामृत बनवतो आणि झाडांना त्याचा वापर करतो. आणि वरती जो स्प्रेचा विचार केला ना, बायोलॉजिकली आपण आपल्या पद्धतीत नीमार्क असेल ह्याचे स्प्रे घेतो. तुमच्या वडिलांनी सांगितलं, त्यांनी खूप मेहनत घेतली, अगदी फार डोक्यावर हांडा घेऊन वगैरे त्यांनी पाणी घातलं म्हणतायत ते. तुम्ही कशा पद्धतीने याचं वाढवणार आहे? काय पुढचं फ्युचर प्लॅनिंग काय? आता वडिलांचाच आदर्श घेऊन आपण डोळ्यापुढं हे फ्युचर ठेवलं, म्हणून तर एक साधारण 1000-1200 झाडं वाढली. आणि त्याबरोबर आमचे चुलते, त्यांचंही काही मार्गदर्शन असतं मला, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करतो. म्हणजे त्यांनी बऱ्याचशा गोष्टी ह्या ज्या पहिल्या आपल्या डोळ्यासमोर ठेवल्यामुळे आपल्याला बाकीच्या गोष्टीचं प्लॅनिंग करता आलं. धन्यवाद सर. धन्यवाद. शुभेच्छा तुम्हाला. चला, धन्यवाद.